सातत्याने जाहिराती करतो की पारदर्शक पद्धतीने इलेक्शन झालं पाहिजे, प्रत्येकाने इलेक्शनमध्ये मतदान केलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीची किंमत आणि त्याच्या मताची किंमत सेम, पण तशा तऱ्हेने होताना दिसत नाही. आणि तुम्ही जो प्रश्न विचारताय ते कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये बिलकुल हा तर आहेच मतदार यादीचा, पण बाकीचे सुद्धा काही विषय आहेत ज्याच्यामध्ये कॉमन आपला विचारसरणी असली पाहिजे आणि त्याच्याबद्दल आम्ही गेलं पाहिजे. त्या संदर्भामध्ये आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींशी बोलू आणि तुमच्याकडे येऊन सांगू त्याच्या संदर्भामधल्या काय निर्णय झाले. कॉमन जर बघायला गेलं तर ज्यावेळेला महाविकास आघाडी एकत्र झाली त्यावेळेला उद्धव ठाकरे यांचा जे हिंदुत्वाचा विचार होता तो काँग्रेसला पटणारा होता का? तेव्हा तुम्ही कुठल्या कॉमन याच्यावर? आता मला असं वाटतं की या मागच्या काळामधल्या हिस्टॉरिकल गोष्टीमध्ये, इतिहासामध्ये मला जास्त घेऊन जाऊ नका. त्यावेळेस जर तुम्ही कदाचित अभ्यास केला नाही की त्यावेळेचा कॉमन मिनिमम प्रोग्राम जो होता तो पण संविधानावरतीच होता. हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे मी तेच बोलले ना की त्यावेळेचा सुद्धा जर तुम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम बघितला तर तुम्हाला तुम्ही जर त्यावेळेचा सुद्धा कॉमन मिनिमम प्रोग्राम बघितला तर मी तुम्हाला जबाबदारीने सांगते की त्याच्यामध्ये तुम्ही जे बोलताय ना की देशाचं संविधान सहतेपरी करून त्या ठिकाणी कार्यक्रम केला होता, त्या ठिकाणी कशा तऱ्हेने पुढच्या काळामध्ये आमची काय गोष्ट असली पाहिजे, आमची प्रायोरिटी काय असली पाहिजे, महिला असले पाहिजेत, कष्टकरी असले पाहिजे, वंचित वर्ग असला पाहिजे, याच्या संदर्भामध्ये भूमिका लिहिली गेली. त्यामुळे मला असं वाटतं की थोडा अभ्यास करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. पण जो माझ्या माहितीनुसार आहे त्यावेळी सुद्धा संविधानचा धागा पकडूनच आम्ही ज्या ठिकाणी अलायन्स करण्याचं काम केलं. तुम्ही आता जगतापांच्या वक्तव्याची पाठराखण करतायत, परंतु ताई आणि भाऊ हे एकाच मंचावरती कधी दिसतील मुंबई काँग्रेसमध्ये? मी एक गोष्ट सांगते, मी या ठिकाणी पक्षाची प्रमुख म्हणून भूमिका मांडते आणि पक्षाची प्रमुख म्हणून भूमिका